हॅलो नमस्ते दोस्तों, आपल्या आरके नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला डेली अपडेट नुसार प्रश्न उत्तरे आपल्या चॅनल मध्ये मिळतील। त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर जरूर करा। IPL प्रक्षेपणास कोणत्या देशाने बंदी घातली आहे? ए. पाकिस्तान, बी. अफगाणिस्तान, सी. बांगलादेश, डी. भारत। उत्तर सी. बांगलादेश। IPL 2026 बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयानं इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLच्या बांगलादेशातील प्रसारणास पुढील आदेशापर्यंत बंदीचे आदेश दिले आहेत। भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून वगळण्याचे आदेश दिल्यानंतर बांगलादेशच्या सरकारनं सदर निर्णय जाहीर केलाय। 2026 हा IPLचा 19वा सीझन आहे। सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर मिथेनॉल इंधनात करणारा प्रकाश उत्प्रेरक पदार्थ विकसित कोणत्या संस्थेने केला आहे? ए. IIT मुंबई, बी. IIT कानपूर, सी. IIT दिल्ली, डी. IIT गुवाहाटी। उत्तर डी. गुवाहाटी। पेट्रोलियम आधारित इंधनांवरील अवलंबित्वामुळे कार्बन डायऑक्साईडचे सर्वात जास्त उत्सर्जन होते। यामुळे पर्यावरणावर ताण येऊन जागतिक तापमानवाढीत भर पडते। यावर उपाय म्हणून कार्बन डायऑक्साईडचे स्वच्छ इंधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रकाश उत्प्रेरक पद्धती विकसित करण्यावर संशोधक काम करीत आहेत, असे IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी सांगितले आहे। जागतिक तांदूळ उत्पादन क्रमवारीत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? ए. चीन, बी. अमेरिका, सी. भारत, डी. रशिया। उत्तर सी. भारत। जागतिक तांदूळ उत्पादन क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने नुकतेच चीनला मागे टाकले आहे आणि 150 दशलक्ष टन विक्रमी उत्पादन केले आहे। यामुळे भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे। 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या देशात पार पडावी म्हणून कोणत्या देशाने जोरदार तयारी सुरू केली आहे? ए. इंग्लंड, बी. भारत, सी. ऑस्ट्रेलिया, डी. कतार। उत्तर बी. भारत। ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन प्रकारांमध्ये दर 4 वर्षांनी आयोजित होणारी एक जागतिक क्रीडा स्पर्धा आहे, ज्यात जगभरातील देश भाग घेतात आणि सोने, चांदी, कांस्य या पदकांसाठी स्पर्धा करतात। या स्पर्धेचा इतिहास प्राचीन ग्रीसपासून सुरू होतो। आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात 1896 मध्ये झाली, ज्यामध्ये अनेक विविध खेळांचा समावेश असतो। ऑलिम्पिक रिंग्स यात 5 वर्तुळे आहे। हे जागतिक ऐक्याचे प्रतीक आहे, ज्यामध्ये विविध खंडांचे प्रतिनिधित्व करणारे रंग आहेत: निळा, पिवळा, काळा, हिरवा, लाल। 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद अजून अधिकृतपणे निश्चित झालेले नाही, पण भारत आणि कतार हे प्रमुख दावेदार आहेत। तसेच सौदी अरेबिया, तुर्की, इंडोनेशिया आणि हंगेरी या देशांनीही तयारी दर्शवली आहे, ज्यात भारत यजमानपदासाठी वेगाने तयारी करत असून पंतप्रधान मोदींनी याबाबत पुष्टी दिली आहे। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अंतिम निवड करेल। तैवान राष्ट्राच्या मुद्द्यावरून चीन आणि अजून कोणत्या देशामध्ये तणाव वाढला आहे? ए. रशिया, बी. भारत, सी. जपान, डी. जर्मन। उत्तर सी. जपान। जपानचे पंतप्रधान सनाई ताकाची यांनी तैवानची सुरक्षा जपानच्या सुरक्षेशी जोडलेली असल्याचे विधान केल्यानंतर चीन संतापला आहे। चीनने जपानला तैवानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये आणि हा मुद्दा टाळावा असा इशारा दिला आहे। स्पष्टीकरण: तैवानला चीन आपला भाग मानतो। जपानकडून तैवानच्या सुरक्षेबाबत बोलले जाणे चीनला हस्तक्षेप वाटतो, त्यामुळे चीन-जपान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे। हा मुद्दा आशिया पॅसिफिक भागातील राजकीय आणि लष्करी समतोलाशी संबंधित आहे। 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे भरणार आहे? ए. पुणे,
बी सातारा, सी नागपूर, डी सांगली. उत्तर ए पुणे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित केले जाणार आहे, अशी घोषणा नुकतीच झाली आहे. हे शतक महोत्सवी संमेलन असल्याने ते अत्यंत उत्साहात साजरे करण्याची तयारी सुरू आहे आणि या ऐतिहासिक संमेलनाचे यजमानपद पुण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. 2026 चा पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार कोणाला भेटला आहे? ए पंडित जसराज, बी झाकीर हुसेन, सी जावेद अख्तर, डी अमजद अली खान. उत्तर सी जावेद अख्तर. पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार. पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार हा एक सन्मान आहे जो प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या नावाने दिला जातो. विशेषतः गुरुकुल प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेद्वारे त्यांच्या सन्मानार्थ आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी हा पुरस्कार पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार म्हणून ओळखला जातो, जो डॉक्टर एन रामाणी यांना प्रथम मिळाला. अमेरिकेने व्हेनेझुएला या राष्ट्रावर ज्या प्रकारे कब्जा केला आहे, त्या प्रकारे 2003 मध्ये कोणत्या राष्ट्रावर कब्जा केला होता? ए इराण, बी सौदी अरेबिया, सी अफगाणिस्तान, डी इराक. उत्तर डी इराक. 2003 मधील इराकवरील हल्ला. उद्देश सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवून टाकणे आणि त्यांचे कथित सामूहिक संहारक शस्त्रे नष्ट करणे. परिणाम अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने इराकवर हल्ला केला. सद्दाम हुसेन यांना पकडण्यात आले आणि नंतर त्यांना फाशी देण्यात आली. समानता व्हेनेझुएलाप्रमाणेच या कारवाईतही अमेरिकेने एका राष्ट्राच्या नेतृत्वाला लक्ष्य केले आणि त्यांना सत्तेवरून हटवले, जरी व्हेनेझुएलाच्या घटनेत सध्याचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेण्यावर भर आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेतील प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव काय आहे? ए राज तरंग, बी समुद्र प्रताप, सी राणी लक्ष्मी, डी आयुष. उत्तर बी समुद्र प्रताप. समुद्र प्रताप. वैशिष्ट्ये हे भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि बांधलेले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे, जे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. निर्माता गोवा शिपयार्ड लिमिटेडने हे जहाज बांधले आहे. महत्त्व हे जहाज भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांना बळकट करते आणि सागरी प्रदूषणाशी लढण्यासाठी क्षमता वाढवते. 2030 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित होणार आहे? ए इंग्लंड, बी भारत, सी ऑस्ट्रेलिया, डी कॅनडा. उत्तर बी भारत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा हे राष्ट्रकुल देशांच्या सदस्य राष्ट्रांमधील एक मोठे आंतरराष्ट्रीय बहु क्रीडा स्पर्धा आहे, जे दर 4 वर्षांनी आयोजित केले जातात. या स्पर्धांची सुरुवात 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली. आतापर्यंत भारत, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी याचे यशस्वी आयोजन केले आहे. 2030 च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील अहमदाबाद शहरात आयोजित केल्या जाणार आहेत, ज्याची अधिकृत घोषणा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाली असून ही शताब्दी स्पर्धा असेल. भारताला 20 वर्षांनंतर हे यजमानपद मिळाले आहे.